नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, KBP एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत भारताचा स्वातंत्र्य लढा। UPSC MPSC साठी अत्यंत महत्त्वाचा मेन्स परीक्षेला पूर्व परीक्षेला अभ्यासाला असणारा अतिशय महत्त्वाचा भाग आहे। भारताचा स्वातंत्र्य लढा साधारणपणे 1947 पर्यंत लढला गेला। तो कुठून सुरू झाला हे बघणंही अतिशय महत्त्वाचं आहे। आणि म्हणून भारताचा स्वातंत्र्य लढा हा ब्रिटिश भारतात आले तेव्हापासून सुरू झालेला आपल्याला दिसून येतो। म्हणजे साधारणपणे ब्रिटिश भारतामध्ये 1602 ला आले। 1602 ला ब्रिटिश येण्यापूर्वी भारतामध्ये पोर्तुगीज आलेले होते, डच आलेले होते आणि त्याच्यानंतर इंग्रज आले, त्याच्यानंतर फ्रेंच आले। हे संपूर्ण बघत असताना हे व्यापारी आले कधी, आपल्यावरती त्यांनी वर्चस्व गाजवायला सुरुवात कशी केली, त्याच्यासाठी आपण काय त्यांना प्रतिकार केला की नाही, या सगळ्या बाबींचं विवेचन, सगळ्या बाबींचं विश्लेषण आपल्याला करावं लागेल। आणि म्हणून भारतीय स्वातंत्र्य लढा बघत असताना, स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी प्रामुख्याने बघत असताना त्याच्यामध्ये काही ऐतिहासिक महत्त्वाची तथ्य बघावी लागतील। भारतीय स्वातंत्र्य लढा किती वर्षाचा लढला गेला, भारतीय स्वातंत्र्य लढा लढण्यासाठीच्या काही घटना कारणीभूत झाल्या, कधी आपल्याला असं वाटलं की आपल्याला हा स्वातंत्र्य लढा लढावा लागणार आहे, कधी असं इथल्या जनतेला वाटलं की आपल्या स्वातंत्र्यावरती कोणीतरी गदा आणलेली आहे, आपल्या स्वातंत्र्यावरती कोणीतरी अधिकार गाजवत आहे आणि म्हणून आपले जे पूर्वी अधिकार होते ते मिळवण्यासाठी, हक्क होते ते मिळवण्यासाठी, आपलं सार्वभौमत्व मिळवण्यासाठी आपल्याला स्वातंत्र्याचा लढा लढावा लागणार आहे। या सगळ्याची जाणीव कधी झाली, कोणत्या घटना ह्या जाणीव होण्यासाठी कारणीभूत ठरल्या। आणि म्हणून भारतीय स्वातंत्र्य लढा हा अतिशय विस्तृत भाग आहे। तरी पण आपण धावता आढावा घेत असताना महत्त्वाच्या मेन मुद्द्यांना टच करत जाणं अतिशय महत्त्वाचं आहे। कारण परीक्षा संबंधीची भूमिका आपण इथं मांडतोय। परीक्षा संबंधी कोणते कोणते प्रश्न येऊ शकतील कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनसाठी, त्या दृष्टिकोनातून आपल्याला या सगळ्या भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा अभ्यास करावा लागेल। आणि म्हणून भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये कोणी भाग घेतला, इथपासून कोणती आंदोलनं झाली, क्रांतिकारकांचा एक संघर्ष या भारतीय लढ्याला एक सोनेरी किनार म्हणून पाहिला जातो। शेतकऱ्यांनी लढा उभारला, लढा कामगारांनी उभारला, लढा रामोशांच्या बंडापासून सुरुवात होतो, लढा कोकणातल्या फोंडा सावंतांचा उठाव तिथून सुरू होतो, लढा उमाजी नायकांपासून सुरू होतो, वासुदेव बळवंत फडक्यांपासून सुरू होतो, मंगल पांडेंपासून सुरू होतो। ज्ञात अज्ञात असणाऱ्या कितीतरी हजारो लाखो शहीदांच्या पासून हा लढा सुरू होतो। आणि म्हणून भारतीय स्वातंत्र्य लढा पाहत असताना आपल्याला ज्ञात अज्ञात असणाऱ्या बहुतांश घटनांचा उल्लेख करत करत आपल्याला 1947 साली प्रसंग असा होता की देशामध्ये स्मशान शांतता पसरलेली होती। का पसरलेली होती? भारताला मिळणारं स्वातंत्र्य होतं, अखंड हिंदुस्थानला मिळणारं स्वातंत्र्य होतं, हे विचलित करणारं स्वातंत्र्य होतं। देशाचे जाता जाता दोन तुकडे करण्याचं धोरण, स्पष्ट धोरण अंमलात आणण्याची कामगिरी ब्रिटिशांनी केलेली होती। म्हणून मी म्हटलं की देशामध्ये स्मशान शांतता का होती? कारण भारतीय स्वातंत्र्याची घोषणा झाली आणि भारतीय स्वातंत्र्य उद्या मिळणार आणि आजच्याच दिवशी हिंदुस्थानमध्ये, त्याच्या अगोदर कितीतरी दिवस हिंदुस्थानमध्ये दंगलींचं सत्र सुरू होतं। पाकिस्तानच्या मागणीसाठी जिनाने प्रत्यक्ष कृतिदिन 46ला सुरू केला, पण दंगलीचं लोण हिंदुस्थानमध्ये वेगवेगळ्या प्रांतांमध्ये, पंजाब असेल, सिंध असेल, बंगाल असेल, बंगालमध्ये कलकत्ता असेल, तर संपूर्ण देशामध्ये, उत्तर भारतामध्ये प्रामुख्याने या दंगलींचं सत्र प्रो मुस्लिम संघटनांनी सुरू केलेलं होतं बॅरिस्टर जिनांच्या नेतृत्वाखाली। स्वातंत्र्य आता दृष्टिक्षेपात आहे। स्वातंत्र्य मिळायला एकच दिवस अगोदर आपल्याला बाकी आहे आणि संपूर्ण हिंदुस्थान स्थलांतरितांच्या प्रश्नावरती विचित्र भूमिका घेत असताना, विचित्र परिस्थितीला सामोरं जात असताना आपल्याला दिसत होता। आणि म्हणून रक्ताळलेल्या, डागाळलेल्या ह्या स्वातंत्र्याचा स्वीकार कोणत्या तोंडाने करायचा असा प्रश्न इथल्या प्रमुख नेत्यांना पडलेला होता। तरी पण मिळतंय ते अंशात्मक का होईना मिळतंय ते स्वातंत्र्य आपण घेतलं पाहिजे, अशा बऱ्याच नेत्यांची भूमिका होती। बऱ्याच नेत्यांची अशी भूमिका होती की हा संघर्षाचा जो लढा आहे, स्वातंत्र्याचा जो लढा आहे, तो लढा आपण आणखी काही वर्ष लढूया, पण अखंड भारताला स्वातंत्र्य मिळवूनच आपण थांबूया। पण नेत्याच्या मनामध्ये काय वेगळं होतं। 14 ऑगस्टची रात्र अतिशय दंगलीमध्ये गेली। 15 ऑगस्ट उजाडला रात्रीच्या 12 वाजता। आणि म्हणून ज्यावेळेला 12ला 5 मिनिटे कमी असताना पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली इंग्रजांचा युनियन जॅक ज्यावेळेला लाल किल्ल्यावरून खाली उतरवायला आपण लागलो, त्यावेळेला ज्यावेळेला तिरंगा ध्वज फडकवला, त्यावेळेला पंडित नेहरूंचं भाषण थोडंसं काय म्हणतो त्याला आपण, भावनांनी ओतप्रोत भरलेलं भाषण होतं। त्या भाषणातला थोडासा सारांश मी तुम्हाला सांगतो। तो सारांश असा होता,
खूप खूप वर्षापूर्वी आपण एक स्वप्न पाहिलेलं होतं. हे स्वप्न होतं हिंदुस्थानमधल्या गोरगरीब जनतेच्या विकासाचं. हे स्वप्न होतं हिंदुस्थानच्या प्रगतीचं. हे स्वप्न होतं आपल्या स्वातंत्र्याचं, हक्काचं. आणि एवढा प्रदीर्घ काळ लढा देऊनसुद्धा आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य आपण गोड मानून इथून पुढं आपल्या नव्या पहाटेची, नव्या स्वातंत्र्याची जपणूक आपल्याला इथून पुढे करावी लागेल. आणि म्हणून संपूर्ण भारतीयांच्या विकासाची एक नवी पाट आजपासून सुरू होत आहे. देशामध्ये ज्यावेळेला पंडित नेहरूंचं हे भाषण लाल किल्ल्यावरती सुरू होतं त्यावेळेला देशांमध्ये दंगलीचा आगडोम सुरू होता. काही ठिकाणी फटाके चालू होते, काही ठिकाणी आनंदोत्सव सुरू होता. दूर कुठेतरी अनेक खेड्यांमध्ये स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्यांच्या कुटुंबामध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं होतं की ज्यांच्यासाठी शहीद झाले, ज्या गोष्टीसाठी शहीद झाले त्यांना हे स्वातंत्र्य मिळालेलं होतं, स्वातंत्र्याची फलप्राप्ती झालेली होती. अशा पद्धतीचं थोडंसं विचित्र वातावरण देशामध्ये असताना पंडित नेहरूंनी नव्या भारताची पहाट उगवायला मदत केलेली होती. आणि म्हणून शेकडो वर्ष लाखो जणांनी बलिदान केलं. त्या बलिदानाच्या बलिदानातून त्यागातून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्या उद्ध्वस्त झालेल्या संसारातून हे स्वातंत्र्य निर्माण झालेलं होतं. असं हे स्वातंत्र्यासाठी कितीतरी लोकांनी आपला जीव गमावलेला होता, कितीतरी लोकांनी आपला त्याग केलेला होता, कितीतरी लोकांनी आपल्याच घरादारावरची प्रपंचावर काय म्हणतो तुळशीपत्र ठेवलेलं होतं. असं हे स्वातंत्र्य म्हणजे नेमकं आहे तरी काय. मित्रांनो, स्वातंत्र्य हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. एक वेळ पोटाला नसलं तरी चालेल, पण स्वातंत्र्यासंबंधी माणूस अतिशय जागृत असतो. स्वातंत्र्य, समता, बंधुता 1789च्या फ्रेंच क्रांतीने जगाला दिलेली ही देणगी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. एकमेकापासून स्वातंत्र्य असायला पाहिजे, मत स्वातंत्र्य असायला पाहिजे, संचार स्वातंत्र्य असायला पाहिजे, आचार विचार स्वातंत्र्य असायला पाहिजे, भाषण स्वातंत्र्य असायला पाहिजे. आणि मनुष्य जन्मतःच स्वातंत्र्य असतो, जन्मताच स्वतंत्र असतो. आणि त्याला जे काही मूलभूत अधिकार जन्मताच मिळतात त्याच्यावरती कुणीही गदा आणू शकत नाही. अशा पद्धतीची भूमिका मध्ययुगीन कालखंडाच्या अखेरीस प्रबोधनाच्या कालखंडामध्ये युरोपमध्ये मानली गेलेली होती. भारतीय कालखंडाचा विचार केला, भारतीय प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड आणि नंतर आधुनिक कालखंडाचा विचार केला तर स्वातंत्र्याला भारतीय प्राचीन कालखंडामध्ये नेहमीच महत्त्व दिलेलं आपल्याला दिसून येतं. अगदी चोलांची राजवट असेल, राष्ट्रकूटांची राजवट असेल, विजयनगरचं साम्राज्य असेल किंवा चंद्रगुप्त मौर्य त्यांचं साम्राज्य असेल, गुप्तांचं साम्राज्य असेल, या सगळ्यामध्ये स्वातंत्र्याला महत्त्व होतं, विकासाला महत्त्व होतं, मतमतांतराला महत्त्व होतं. आणि म्हणून देशोदेशीचे जे पुढारी, देशोदेशीचे जे विद्वान भारतामध्ये तक्षशिला आणि नालंदाला येत होते ते विचार विनिमय करण्यासाठी येत होते. मोठे मोठे तत्ववेत्ते येत होते भारतामध्ये विकासशैली, विचारशैली आणि संस्कृती कशी आहे त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी येत होते. काही विदुषी होत्या, काही विद्वान होते, चीनमधून आलेले काही प्रवासी होते, काही भारतातून चीनमध्ये गेलेले प्रवासी होते. आणि म्हणून अशा पद्धतीनं प्राचीन भारतीय कालखंडामध्ये विचाराची देवाणघेवाण, वैचारिक स्वातंत्र्य होतं, संपूर्ण स्वातंत्र्य होती. काही कालखंड वगळला आपण, ब्राह्मणशाहीचा कालखंड असेल, मनुस्मृतीचा कालखंड वगळला तर निश्चितपणानं मध्ययुगीन कालखंड वगळला तर प्राचीन भारतामध्ये वैदिक कालखंडामध्ये स्त्रियाही शिक्षण देत होत्या, घेत होत्या. इतपत स्वातंत्र्य भारतामध्ये पूर्वी होतं, सिंधू संस्कृतीमध्ये होतं. आणि म्हणून स्वातंत्र्याला इतपत महत्त्व आहे. स्वातंत्र्य किती महत्त्वाचं आहे हे जोपर्यंत आपलं स्वातंत्र्यावरती कुणाचं आक्रमण होत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की स्वातंत्र्य किती महत्त्वाचं आहे. याच स्वातंत्र्यासाठी अमेरिकेनं स्वातंत्र्याचा जाहीरनामा तयार केलेला होता. याच अमेरिकेनं आज ज्याला आपण सुपर पॉवर म्हणतो, ब्रिटिशांच्या विरोधामध्ये वसाहतींनी स्वराज्य मागणीसाठी, स्वातंत्र्य मागणीसाठी प्रचंड लढा उभारलेला होता. अगदी 19व्या शतकामध्ये सुद्धा किंवा 20व्या शतकामध्ये सुद्धा 1950च्या मध्यापर्यंत अनेक देश या जगातले स्वातंत्र्य झालेले नव्हते. त्याला कारण होतं युरोपातल्या अनेक देशांनी संपूर्ण जगावरती आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं होतं, स्वातंत्र्यावरती गदा आणलेली होती, आर्थिक पिळवणूक केलेली होती, लूटमार केलेली होती. आणि ह्या लूटमारीतून, आर्थिक पिळवणुकीतून प्रत्येक सुखसमृद्ध असलेल्या देशाला कंगाल करण्याचं धोरण युरोपीय सत्तांनी अवलंबलेलं होतं. भारतीय स्वातंत्र्याचा लढा आपण किती वर्ष लढलो हे महत्त्वाचं नाही, पण तो लढलो हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू, प्रत्येक अधिकार, प्रत्येक हक्क आपल्याला लढूनच मिळवावा लागतो. या एका तत्वाचा जन्म भारतीय स्वातंत्र्य लढ्यातून लोकांनी अंगीकारला होता म्हटलं तरी वावगं ठरू शकणार नाही.
आणि म्हणून काही ऐतिहासिक तथ्ये आपल्याला अशी मानावी लागतील. जर तरची भाषा वापरण्यामध्ये फारसं तथ्य नसलं तरीसुद्धा ऐतिहासिक चुका ज्या होतात त्या चुका भारतीय समाजानं केल्या नसत्या तर ब्रिटिश भारतात आले नसते. ब्रिटिशांनी भारताने आपल्या सुरक्षा व्यवस्थेची, अखंड हिंदुस्थानने आपल्या सुरक्षा व्यवस्थेची एक केंद्रीय स्थिती जर निर्माण केली असती तरी कोणत्याही देशानं आपल्या देशावरती आक्रमण करायचं साहस केलं नसतं. म्हणून काही ऐतिहासिक चुका ज्या नियतीच्या मनामध्ये असतात त्या होतात, पण त्याच्यातून शिकावं लागतं. भारताचा स्वातंत्र्य लढा हा अभ्यास करत असताना झालेल्या चुकांमधून आपण जर दुरुस्त होत गेलो तरच भारताचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे असं म्हणता येईल. आणि म्हणून या काही घटना घडामोडी जर काही ठराविक उदाहरणं सांगायची झाली तरी भारतीयांच्या चुका झाल्या कशा. पानिपतचं युद्ध 1761ला झालं, तुम्हाला माहिती असेल. पानिपतच्या युद्ध झालं त्याला कारण होता नजीब उद्दौला, आणि त्याला बऱ्याच वेळा मराठ्यांनी दया दाखवलेली होती. बऱ्याच वेळेला त्याला पकडून सुद्धा सोडलेलं होतं, त्याचा पराभव करून सुद्धा त्याला सोडलेलं होतं. आणि म्हणून ते सोडलेलं होतं. सोडल्यानंतर त्यानं अफगाणिस्तानच्या अब्दालीशी संधान बांधला आणि मराठ्यांच्या विरोधामध्ये अफगाणची फौज हिंदुस्थानमध्ये बोलवली. ते जर त्याला सोडलं नसतं तर पानिपतचं युद्ध झालं नसतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत असताना एक घटना आपल्याला निश्चित आठवते. प्रतापराव सरसेनापती होते छत्रपती शिवाजी महाराजांचे, आणि तावडीत सापडलेल्या बहलोल खानाला दया दाखवली प्रतापरावाने आणि सोडून दिला, आणि तोच बहलोल खान पुन्हा स्वराज्यावरती चालून आला. आपण जे गाणं गुणगुणतो स्वातंत्र्य संबंधीचं, स्वराज्या संबंधीचं, की वेडात दौडले वीर मराठी सात, या वीर मराठी 7 जणांचं शौर्य इतकं अप्रतिम होतं, पण त्यांचं बलिदान स्वातंत्र्यासाठी जरी असलं तरी बहलोल खानाच्या बाबतीमध्ये झालेल्या चुकीमुळं त्यांचं बलिदान झालं. ते मोहरे आपल्यातून निघून गेले. हे का? आपण पूर्वी केलेल्या चुकीमुळं. अशा चुका होत असतात, आणि ह्या चुका झाल्यानंतर त्या चुकांमधून आपण शिकणं अतिशय महत्त्वाचं आहे. आज जी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थिती हिंदुस्थानमध्ये उद्भवलेली आहे त्यालासुद्धा कारणीभूत आहेत इतिहासामधल्या आपण केलेल्या चुका. बॅरिस्टर जीनांचे ग्रँडफादर, बॅरिस्टर जीनांचे आजोबा हिंदू होते. काही कारणामुळं कुणाच्या तरी प्रभावाखाली येऊन जबरदस्तीनं त्यांना मुसलमान करण्यात आलं. पुन्हा त्या कुटुंबाची इच्छा अशी होती की आम्हाला हिंदू धर्मामध्ये यायचं. बॅरिस्टर जीनांचं कुटुंब हिंदू धर्मामध्ये यायला उत्सुक होतं, पण हिंदू धर्मातल्या कर्मठ, हिंदू धर्माभिमानी, धर्म स्वतःचा आहे असं समजणाऱ्या काही धर्मनिष्ठ लोकांनी त्यांना हिंदू धर्मामध्ये प्रवेश दिला नाही. बॅरिस्टर जीनांच्या बाबतीमध्ये हे वाक्य सांगत असताना मला जर तरच्या भाषेमध्ये काय फारसं तथ्य नाही, पण बॅरिस्टर जीना एक हिंदू कुटुंब होतं, आणि पुढे जर ते हिंदूच राहिले असते तर इतिहास कदाचित वेगळा झाला असता. मित्रांनो, दुसऱ्या महायुद्धामध्ये चर्चिल जर इंग्लंडचा नेता नसता, पंतप्रधान नसता, तर दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंडचा पराभव झाला असता. रशियामध्ये स्टॅलिन नसता तर हिटलरचा विजय झाला असता. अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील. अशा अनेक गोष्टी सांगत असताना सुद्धा इतिहासामध्ये त्याच चुका जर पुनरावृत्त होत असतील तर इतिहासापासून आपण शिकतोय की इतिहासाचीच पुनरावृत्ती करतोय. अशा बाबतीमध्ये आपण थोडंसं सावधान असायला पाहिजे. आणि म्हणून ज्याच्यावरती मराठ्यांनी विश्वास टाकला, ज्याच्यावरती हिंदूंनी विश्वास टाकला, आणि जी म्हण काय उंटाला घरात घेतलं की उंटाला बाहेर काढायसाठी पुन्हा घर फोडावं लागतं, अशा पद्धतीची भूमिका, अशा पद्धतीची परिस्थिती आजही आपल्या हिंदुस्थानामध्ये आहे. आणि म्हणून ज्याला मित्र म्हणून जवळ केलं, ज्याला व्यापारी म्हणून हिंदुस्थानमध्ये येऊ दिलं, त्यानंच आपल्यावरती वर्चस्व गाजवावं, त्यानंच हिंदुस्थान काबीज करावा, अशा प्रकारच्या अनेक घटना घडलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून अशा काही गोष्टीतून शिकण्यासाठी आपल्याला इतिहास अभ्यासावा लागतो. भारताचा स्वातंत्र्य लढा परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाहत असताना स्वातंत्र्याला खूप महत्त्व आहे. त्यावेळेला कॉन्स्टँटिनोपल हे महत्त्वाचं शहर युरोप आणि हिंदुस्थानमध्ये व्यापारासाठी मध्यस्थी करत होतं. काही कारणामुळे त्या शहरामध्ये गोंधळ निर्माण झाला, तो खुशकीचा मार्ग बंद पडला आणि युरोपियन सत्तांनी हिंदुस्थानमध्ये येण्याचा जलमार्ग शोधून काढला वास्को द गामाच्या निमित्ताने. अनेक वेळा प्रयत्न झाले, कोलंबसने प्रयत्न केला, आणखी कुणी केला, पण वास्को द गामाला यश मिळालं. येणाऱ्या पाहुण्याचं स्वागत करण्याच्या भारतीय संस्कृतीच्या वैशिष्ट्यामुळं आपलं किती नुकसान झालं हे आजही आपण पाहतो आहोत. ज्याला आपण घरात घेतो तेच आपले घर उद्ध्वस्त करतात. मग ते शरणार्थी असतील, बांगलादेशी असतील, पाकिस्तानी असतील, श्रीलंकन असतील, आणखी कुणी असतील, ज्यांच्यावरती दया दाखवावी त्यांनीच आपलं घर उद्ध्वस्त करावं, अशा अनेक घटना हिंदुस्थानमध्ये घडलेल्या दिसून येतात. आणि म्हणून जेव्हा आपण बहुसंख्येनं इथं राज्य करतो, बहुसंख्येनं शांततेनं राहतो, त्यावेळेला कुणीतरी आपल्या देशामध्ये येतं आणि इथला बहुसंख्याकांना अल्पसंख्याकांमध्ये परावर्तित व्हावं लागतं. अशा पद्धतीची धोरणं राबवली जातात, कटकारस्थानं केली जातात.
तेव्हा तर आपण पूर्णपणे सावध होऊन देशाचं भवितव्य निश्चित करण्याची वेळ आता जवळ आलेली आहे असं ठरवलं तर त्याच्यामध्ये काही दुमत असायचं काम नाही. आणि म्हणून ज्या वेळेला युरोपीय मूठभर सत्ता हिंदुस्थानमध्ये आल्या, मूठभर लोक घेऊन ते हिंदुस्थानमध्ये आले, व्यापार करायला लागले. व्यापार करता करता इथल्या आपापसामधल्या राजे रजवाड्यांच्या संस्थानिकांच्या भांडणामध्ये त्यांनी भाग घेतला, एकमेकाची मदत केली. मदत करून इथलेच एतदेशीय राजांना त्यांनी संपवलं. संपवत एकाचा पराभव करत असताना साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. 1818 पेशवाई संपवली एल्फिन्स्टननं. म्हणजेच इंग्रजांनी त्यावेळेला त्यांनी पेशव्यांचे एवढे शूर सेनापती होते, शिंदे होते, होळकर होते, पवार होते, जाधव होते, भोसले होते, हे सगळे असताना सुद्धा प्रत्येकाला एक एकटं गाठून ब्रिटिशांनी त्यांचा पराभव केला आणि शेवटी पेशवाईचा पराभव केला. हे करत असताना त्यांच्या डोक्यामध्ये एकच होतं की आपण व्यापारी म्हणून आलो आहोत, पण या देशावरती राज्य करायची आपल्याला संधी मिळते तर ते आपण का सोडू नये. आणि याच एका स्वार्थीपणातून, याच एका लुटीच्या प्रयत्नातून त्यांनी बऱ्याच वेळेला इथल्या जनतेवरती अन्याय अत्याचार केला. ज्या ढाकेची मलमल संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध होती ती मलमल हद्दपार झाली. जो कारागिरांचा व्यवसाय हिंदुस्थानमध्ये जगप्रसिद्ध होता त्याच्यावरती गडांतर आणलं गेलं. जी शेती नीळ उत्पादन असेल, चहाची शेती असेल, हिंदुस्थानमधून निर्यात होणारा चहा असेल, मसाल्याचे पदार्थ असतील, ते सगळे उद्ध्वस्त करण्याचं काम म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचं काम हिंदुस्थानमध्ये ब्रिटिशांनी केलं. स्वार्थातून केलं, लुटीतून केलं. आणि इंग्लंड जे ऐश आराम किंवा इंग्लंडमध्ये कधीही सूर्य मावळत नाही असं म्हटलं जायचं, ते इंग्लंडचं ऐश आराम आणि जगावरचं वर्चस्व हे केवळ हिंदुस्थानच्या साधन संपत्तीमुळं. पण हे झालं का? हे असं का झालं? या देशामध्ये अनेक शूरवीरांच्या परंपरा होत्या. मोहम्मद घोरीच्या विरोधात लढलेला पृथ्वीराज चव्हाणासारखा शूरवीर होता. या देशामध्ये अनेक समुद्रगुप्त होता, चंद्रगुप्त होता. वीरांच्या शौर्यांच्या परंपरा असणाऱ्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये वीरांची कमी नव्हती. पण आपापसामधील हेवेदावे, आपापसामधील गटतट, आपापसामधील मतांतर याचा फायदा नेहमीच परकीय सत्तेनं घेतलेला दिसून येतो आणि हिंदुस्थानवरती यांचं राज्य निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. गझनीच्या मोहम्मदानं 17 स्वाऱ्या हिंदुस्थानच्या सोरटी सोमनाथवरती केल्या म्हणून आपण वाचतो. पण पहिली स्वारी केली त्याच वेळेला त्याला अडवलं असता, त्याच वेळेला त्याला तिथं त्याचा पराभव केला असता, त्याच्याविरुद्ध कुणीतरी ठामपणे उभा राहिलं असतं तर पुढच्या 16 स्वाऱ्या करण्याचं धाडस त्याच्यामध्ये निर्माण झालं नसतं. ज्या अफगाण फौजा बोलवले त्या नजीबुल दौलाला त्याच ठिकाणी ठेचलं असतं पूर्वी मराठ्यांनी, तर पानिपतचं युद्ध झालं नसतं. मोहम्मद घौरीला पृथ्वीराज चव्हाणाच्या विरोधात जयचंदनं मदत केली नसती तर मोहम्मद घौरीनं पृथ्वीराज चव्हाणाचा पराभव केला नसता. पृथ्वीराज चव्हाणानं त्याच्या अगोदर मोहम्मद घौरीचा पराभव केला आणि दया म्हणून त्याला सोडून दिलं. हीच दया त्याला पुन्हा महाग पडली. पृथ्वीराज चव्हाणाला अफगाणिस्तानमध्ये नेऊन डोळे काढून मारण्यात आलं, हा त्यांचा इतिहास आहे. आणि म्हणून आपण किती दया दाखवायची, आपण किती कमीपणा घ्यायचा, किती माघार घ्यायचं, किती शांतिदूत व्हायचं, हेच पंडित नेहरूंच्या कालावधीपर्यंत सुद्धा हेच चालू होतं. अगदीच कशाला आपली भारतीय संस्कृती अतिशय क्षमाशील, दयावान आहे. हे बघत असताना चीनचं आक्रमणाचं उदाहरण ढळढळीत आपल्या डोळ्यासमोर आहे 1962 आणि आजही तीच परिस्थिती डोकलाममध्ये आहे, तीच परिस्थिती लडाखमध्ये आहे. आणि म्हणून स्वातंत्र्य या शब्दाची किंमत, स्वातंत्र्य या शब्दाचं महत्त्व हे रक्त शिंपून, रक्त सांडूनच सिद्ध करावं लागतं. त्याच्यासाठी दुसरी कोणताही शॉर्टकट नाही. आणि म्हणून भारतीय स्वातंत्र्य लढा पाहत असताना आपल्याला आपली जी प्रासंगिक वृत्ती आहे, दानधर्म करण्याची वृत्ती आहे, दयावान वृत्ती आहे, क्षमाशील वृत्ती आहे, हे म्हणायला, लिहायला, सांगायला जरी उत्तम असलं भारतीय संस्कृतीच्या बाबतीमध्ये, तर याचमुळे हिंदुस्थानचा घात बऱ्याच वेळेला झालेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून अफगाणिस्तानपासून इराणमध्ये हिंदूंचं राज्य होतं. इराणपासून अफगाणिस्तानपासून अगदी इकडे इंडोनेशियापर्यंत अखंड हिंदुस्थान होता. तिबेटपासून श्रीलंकेपर्यंत हिंदुस्थान होता. कुठे मंगोलिया नाव पण आपल्याला माहिती नाही, पण मंगोलियन टोळ्यांनी हिंदुस्थानवर चेंगीज खानच्या निमित्तानं, तैमुरलंगच्या निमित्तानं आक्रमण करून संपूर्ण हैदोस घातला होता. हिंदुस्थानातले लोक काय करत होते, हिंदुस्थानातले राजे रजवाडे काय करत होते. आणि म्हणून मग मोगलांचं आक्रमण असेल, मध्ययुगीन कालखंडामधलं हजारो वर्ष मोगलांनी या देशावरती राज्य केलं. त्या मोगलांच्या विरोधात ठामपणे उभं राहणारी केंद्रीय सत्ता या देशामध्ये निर्माण होऊ शकली नाही, हे दुःखाचं कारण आहे. छत्रपती शिवाजी महाराज असतील, राणा प्रताप असेल, आणखी कुणी असेल, त्यांनी त्या ठिकाणी संघर्ष केला, त्या ठिकाणी त्यांनी अगदी जीव तोडून लढा दिला आणि लोककल्याणकारी राज्याची स्थापनासुद्धा केली. पण त्यांच्या प्रयत्नाला मर्यादा होत्या. आणि म्हणून ह्या राक्षसी वृत्तींच्या लुटारू टोळ्यांच्या आक्रमणाला प्रतिबंध घालण्यासाठी निर्माण होऊ शकणारी एक राष्ट्रीय शक्ती
अशी तयार व्हायला पाहिजे होती या देशामध्ये, ती झाली नाही. आणि मग हे सगळं मध्ययुगीन कालखंडानंतर होत असताना, एंडला होत असताना इंग्रजांच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच झालं. ज्याने ज्याने हिंदुस्थानला जातो म्हणून आले, व्यापार करतो म्हणून आले, या देशावरती राज्य केलं, लुटारू म्हणून आले त्यांनी या देशावरती राज्य केलं, आणखी कुणी आलं त्यांनी या देशावरती राज्य केलं. म्हणजे हिंदुस्थान हा किती सॉफ्ट नॅशनॅलिटी असणारा देश होता पहिल्यापासून, याचं थोडंसं विश्लेषण आपल्याला करावं लागेल. आणि तीच मनोवृत्ती आज आपल्यामध्ये बाणवलेली दिसून येते. आपल्याला या मनोवृत्तीचा त्याग करावा लागेल, पराभूत मानसिकतेचा त्याग करावा लागेल. आपल्या वीरांनी, आपल्या शूरवीरांनी गाजवलेली जी काही युद्ध होती त्या युद्धांचा आपल्याला अभिमान बाळगावा असा इतिहास आहे आपल्याला. कदाचित त्या इतिहासाचं अवलोकन, त्या इतिहासाचं लेखन वेगळ्या पद्धतीनं केलं असेल, पण तो इतिहास अभिमान बाळगावा, गर्व बाळगावा असाच इतिहास हिंदुस्थानचा आहे. आणि म्हणून ज्यावेळेला आपण मुठभर इंग्रजांनी, ब्रिटिशांनी भारतावरती राज्य केलं ते कशाच्या बळावरती, तर ते बुद्धिमत्तेच्या बळावरती असं तर आपण म्हणू शकत नाही. कोणता हिंदुस्थानी बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये ब्रिटिशांच्या पेक्षा कमी होता? राजाराम मोहन राय घ्या, अगदी प्राचीन कालखंडामध्ये आपण गेलो तर वराह मीर घ्या, सुश्रुत घ्या, चरक घ्या, आर्यभट्ट घ्या, हे सगळे त्यावेळेला जगामध्ये सगळ्यात विद्वान होते. आणि म्हणून तक्षशिला, नालंदाचा उल्लेख मी मगाशी केला, तो एवढ्यासाठी केला की हिंदुस्थानची ख्याती विद्वत्तेच्या बाबतीमध्ये कुठेही जगभरामध्ये कमी नव्हती. शौर्याच्या बाबतीमध्ये आपण कमी नव्हतो, पण मुठभर आलेल्या इंग्रजांनी हिंदुस्थानमध्ये राज्य करावं ही सहज साधी गोष्ट आहे का? इथला समाज का शंड होता, इथला समाज का झोपत होता, इथला समाज का जागृत नव्हता? या समाजाला जागृत करावं लागलं, स्वातंत्र्यासाठी उठवावं लागलं. याचं कारण एक आहे, समाज आपला जातीपातीमध्ये विभागलेला होता. वेगवेगळ्या जातींच्या उतरंडीमध्ये विभागलेला समाज कोणतंही छोटं मोठं आक्रमण थोपवू शकत नाही, हा इतिहास आहे. आणि म्हणून लढायचं असेल तर ते एका ठराविक समाजानं लढायचं. आणि म्हणून उच्चवर्गीय जे ब्राह्मण असतील, क्षत्रिय असतील, वैश्य असतील, शूद्र असतील, यांच्या कामाच्या वाटण्या केलेल्या होत्या. वेद वाचायचे नाहीत शूद्रांनी, लढायचं ते फक्त क्षत्रियांनी. धर्मग्रंथांचं वाचन करायचं फक्त ब्राह्मणांनी, व्यापार करायचा फक्त वैश्यांनी. आणि मग ज्यावेळेला 1757चं प्लासीचं लढाई झाली, 1757ची प्लासीची लढाई झाली असेल किंवा वेगवेगळे आक्रमणं हिंदुस्थानवरती झाली असतील, त्यावेळेला आक्रमणाचं उत्तर द्यायचं असेल तर ते क्षत्रिय बघून घेतील, वैश्यांनी बाजूला राहायचं, शूद्रांनी बाजूला राहायचं, ब्राह्मणांनी बाजूला राहायचं. समाजातले सर्व घटक ज्या वेळेला हातामध्ये शस्त्र घेऊन एखाद्या आक्रमकाच्या विरोधात जर त्याच वेळेला उभं राहिले असते तर हिंदुस्थानला स्वातंत्र्यच काय, हिंदुस्थानकडे वाकडी नजर करून बघण्याचं धाडससुद्धा, हिंमतसुद्धा कुणाची झाली नसती. शूद्रांना त्यांची कामं करायची, वैश्यांनी त्यांची कामं करायची, ही मनुस्मृतीतून बाहेर आलेली जी काय वर्णव्यवस्था होती ही कर्मावर आधारित होती, पण पुन्हा जातीवर, जन्मावर आधारित झाली. तेव्हाच हिंदुस्थानचं घोडं अडलं गेलं, तेव्हाच हिंदुस्थानची अधोगती झाली. आणि म्हणून जातीपातीमध्ये विभागलेला समाज आजही, जातीपातीमध्ये विभागलेला समाज कोणत्याही बाह्य आणि अंतर्गत संकटाचा मुकाबला करू शकत नाही, हे वास्तविक सत्य आहे. आणि म्हणून जातीपात विरहित करण्याचा अनेक सुधारकांनी प्रयत्न केला, पण आजही जातीपाती संबंधीच्या संकल्पना, मग राजकीय असतील, सांस्कृतिक, सामाजिक असतील, ह्या किती उठावदारपणे आपल्या मनामध्ये रुळलेल्या आहेत, त्याचा त्याग आपण करणार आहोत की नाही? एवढी वर्ष आपण पारतंत्र्यामध्ये घालवली, स्वातंत्र्यामध्ये सुद्धा जातीपाती नष्ट होत नाही, तर आपण नेमकं कोणत्या विकासाची भाषा करत आहोत हा विचार करायची वेळ आता आलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून 1600 पासून 1600ला ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. 1600 ते जवळजवळ 150 वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे 1757च्या प्लासीच्या लढाईपर्यंत ब्रिटिश सत्तेचा विस्तार पूर्ण झालेला होता. बंगाल हा ज्यूट पिकवणारा, नीळ पिकवणारा हा अतिशय महत्त्वाचा प्रांत, सेन्सिटिव्ह पॉलिटिकल सेक्शन म्हणून ओळखला जातो. त्या भागावरती ब्रिटिशांनी राज्य केलेलं होतं, आपला अधिकार गाजवलेला होता. बंगाल ताब्यात घेतलं, मद्रास ताब्यात घेतलं, मुंबई ताब्यात घेतलं, उर्वरित हिंदुस्थानसुद्धा ताब्यात घेतला आणि बहुतांश प्रदेशावरती ब्रिटिश सत्तेचा विस्तार झाला. तो विस्तार भक्कम करण्याचं काम 1757च्या प्लासीच्या लढाईपासून ते 1857च्या बंडापर्यंत इथल्या व्हाईसरॉयनी केलेलं होतं, गव्हर्नर जनरलने केलेलं होतं. आणि जो ईस्ट इंडिया कंपनीचा प्रमुख म्हणून हिंदुस्थानामध्ये येत होता तो इथल्या लुटीचीच स्वप्न बघत होता. ऐशोआराम आणि ईस्ट इंडिया कंपनी श्रीमंत कशी होईल, आपण श्रीमंत कसं होईल आणि इथल्या लोकांचं दारिद्र्य कसं वाढेल, इथले लोक बेकार कसे होतील, इथला भारत कंगाल कसा होईल, एवढाच विचार त्यांनी केलेला होता. आणि म्हणून ब्रिटिश सत्तेचा विस्तार केला. तो विस्तार भक्कम करण्याचं काम या कालखंडामध्ये झालेलं होतं. मंगल पांडेनं 1857च्या क्रांतीचं बिगुल फुकलेलं होतं, पण इथंपर्यंत
अनेक बंड झालेली होती, छोटी मोठी बंड. ती ब्रिटिशांनी आपल्याच हिंदू सैन्याकरवी, हिंदुस्थानमधल्या सैन्याकरवी ही मोडीत काढलेली होती. आणि म्हणून मूठभर इंग्रजांनी या देशावरती राज्य केलं ते दुसऱ्या कुणाच्या मदतीनं नव्हे, तर हिंदुस्थानमधल्या हिंदू सैनिकांच्या मदतीनं, भारतीय सैनिकांच्या मदतीनं केलेलं होतं. आणि म्हणून एवढी वर्ष हिंदुस्थानामध्ये हिंदू मुस्लिम एकोप्यानं राहत होते. 1857च्या बंडामध्ये सुद्धा हिंदू मुस्लिमांनी एकमेकाच्या मदतीनं, एकमेकाला मदत करून, खांद्याला खांदा लावून कुणाशी लढा दिला असेल तर तो ब्रिटिशांशी लढा दिलेला होता. आणि म्हणून लॉर्ड कॅनिंग ज्या वेळेला बंड सुरू होतं त्यावेळेला ते मोडण्याचं काम लॉर्ड कॅनिंगकडे आलेलं होतं. तो कॅनिंग म्हणतो, इथून पुढं जर हिंदू मुस्लिम एकत्र राहिले तर या हिंदुस्थानावरती राज्य करणं ब्रिटिशांना अशक्य होईल. आणि म्हणून यांच्यामध्ये फूट पाडणं हेच धोरण 1857 पासून 1885च नव्हे तर 1947 पर्यंत सुरू ठेवलेलं होतं. म्हणून तर या हिंदुस्थानमध्ये ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला सुद्धा ब्रिटिशांनी 1857च्या बंडाचा, हिंदू मुस्लिम ऐक्याचा सूड भारत पाकिस्तानची निर्मिती करून घेतलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून 1757 ते 1857मध्ये पाया भक्कम केला आणि 1857 ते 1885मध्ये प्रबोधनाचा कालखंड म्हणून ओळखला जातो. 1857 29 मार्च 1857ला मंगल पांडेला एनफिल्ड नावाच्या बंदुकीची बातमी समजली आणि त्या बंदुकीसाठी वापरण्यात येणारी जी काडतुसं होती ती दाताने तोडावी लागायची. ही दाताने तोडावी लागणारी काडतुसांना जी चरबी असायची ती डुकराची आणि गायीची असायची. म्हणजे ब्रिटिशांची राजनीती, ब्रिटिशांची बुद्धी किती पुढची होती पहा. हिंदू मुस्लिमांना निषिद्ध असलेल्या, प्रिय असलेल्या, म्हणजे हिंदूंना गाय प्रिय तर मुस्लिमांना डुक्कर निषिद्ध, यांची चरबी दाताने तोडायची सक्ती ब्रिटिशांनी एनफिल्ड बंदुकीच्या काडतुसातून केलेली होती. मंगल पांडेचं पित्त खवळलं, राग अनावर झाला. समोर उभा असलेल्या मेजर हुसेन नावाच्या अधिकाऱ्याला गोळी घातली आणि 1857च्या बंडाची सुरुवात झाली. 1857च्या अगोदर या देशातल्या वेगवेगळ्या विविध घटकांवरती अन्याय ब्रिटिशांनी सुरू केलाच होता. त्यांचंही रूपांतर या असंतोषामध्ये झालं. आणि म्हणून बंडवाल्यांनी दिल्ली ताब्यात घेतली. नानासाहेब पेशवे असतील, तात्या टोपे असतील, राणी लक्ष्मीबाई असेल, दुसरा बहादूरशाह जाफर असेल, अयोध्येच्या बेगमा असतील, या सगळ्यांनी हिंदुस्थानमध्ये या बंडाचं नेतृत्व केलं आणि ब्रिटिशांच्या ताब्यातून दिल्ली ताब्यात घेतली. ब्रिटिश अधिकाऱ्यांना मान्य केलं. एक दिवस असा आला की ब्रिटिशांना सुद्धा सळो की पळो करून सोडण्याची कला, सोडण्याची बुद्धिमत्ता, सोडण्याची ताकद मूठभर बंडवाल्यांच्यामध्ये सुद्धा होती. आणि म्हणून ब्रिटिशांची या देशातून हकालपट्टी करण्याचा अयशस्वी का असेना पण प्रयत्न बऱ्याच अंशी पुढं नेलेला होता तो या 1857च्या क्रांतिकारकांनी. आणि म्हणून या युद्धामध्ये जरी अपयश आलं असलं तरीसुद्धा भारतीयांचं मनोबल हे थोडंसं उंचावलेलं आपल्याला दिसून येतो. आपण ब्रिटिशांना घालवू शकतो, ब्रिटिशांचा पराभव करू शकतो, एवढं तर त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला. आणि म्हणून तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या भारताचा पहिला स्वातंत्र्य लढा असं म्हटलं गेलं, सावरकरांनी म्हटलं. आणि त्याच धर्तीवरती, त्याच प्रेरणेवरती, त्याच प्रेरणा स्रोतावरती हिंदुस्थानमध्ये 1947 पर्यंत स्वातंत्र्याचा लढा लढला गेलेला होता. तरी पण देशामध्ये मग भयान शांतता पसरली. ब्रिटिशांनी हे बंड मोडून काढताना एवढे विचित्र प्रयोग केले की एवढे अन्याय अत्याचार केले की इथून पुढं कितीतरी वर्ष, शेकडो वर्ष भारतामध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये बंड करण्याचं धैर्य इथल्या जनतेमध्ये होणार नाही अशी व्यवस्था करून ठेवली. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी हिंदू आणि मुस्लिमांच्या मध्ये फूट पाडण्याचं धोरण लॉर्ड कॅनिंगनं ज्यावेळेला अलाहाबादला 1 नोव्हेंबर 1858ला जाहीरनामा वाचला त्यावेळेला त्यानं त्यात सांगितलं की आम्ही भारतीय जनतेसाठी हे करू ते करू. पण मूळतः मनामध्ये त्याने हे ठरवलेलं होतं की या देशामध्ये आता फोडा आणि झोडा नीती वापरायची. ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त केली. संसदेचं वर्चस्व ब्रिटिशांचं तयार झालं. भारत मंत्री आणि व्हाईसरॉय मार्फत कारभार सुरू झाला. याच दरम्यान 1857चं बंड झाल्यानंतर 1885 पर्यंत खचलेल्या मनानं दुबंगलेल्या जनतेला उभारण्याचं काम आपल्याच विचारमंथन सुरू झालं. आपला का पराभव झाला, आपल्यावरती का ही वेळ आली, ब्रिटिशांनी राज्य करण्याइतपत हिंदुस्थान हा दूधखोळा होता का, मग याची कारणं काय. मग प्रत्येकाला कळायला लागलं की आपल्या धर्मामध्ये अनिष्ट चाली आहेत, अनिष्ट रूढी आहेत, आपल्या धर्मामध्ये एकी नाही, आपल्या देशामध्ये एकी नाही, आपल्या भारतामध्ये विचार स्वातंत्र्य नाही, आपल्या भारतामध्ये संचार स्वातंत्र्य नाही, आपल्या हिंदुस्थानमध्ये अस्पृश्यता आहे, तलवार चालवण्याचा हक्क कोणाला नाही, वैदिक कालखंडामध्ये जसं स्वातंत्र्य होतं तसं स्वातंत्र्य नाही, वेदाचं सामर्थ्य कुणाला वाचता येत नाही. आणि म्हणून अगदी स्वामी विवेकानंद असतील, स्वामी दयानंद सरस्वती असतील, आगरकर असतील, टिळक असतील, महात्मा फुले असतील,
लोकहितवादी असतील, रा गो भांडारकर असतील, ह्या सगळ्या मंडळींनी मग सामाजिक परिवर्तनाला सुरुवात केली. आपण आपलं घर आधी व्यवस्थित करूया, सुधारूया, मग स्वातंत्र्याच्या गोष्टी करता येईल, अशा पद्धतीची एक विचारसरणी. आणि म्हणून जे जे अनिष्ट ते बाजूला सारायचं काम अनेकांनी सुरू केलं. महात्मा फुलेंनी तर सत्यशोधक समाजाची स्थापना करून सत्यशोधक पद्धतीनं विवाह लावण्याचं काम केलं. म्हणून भटजी वगैरे यांच्यापासून मुक्तता देण्याचं काम समाजाला त्यांनी केलेलं होतं. हा कालावधी होता 1857 ते 1885. 1885 ते 1905 मवाळमतवाद गोखले असतील, रानडे असतील, मेहता असतील, फिरोजशाह मेहता, दादाबाई नौरोजी असतील यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एक वेगळी वैचारिक लढाई सुरू झाली. आता ब्रिटिश या देशामध्ये किती दिवस राहतील, किती वर्ष राहतील, जातील का नाही सांगता येत नाही. फार तर आपण काय करू शकतो, आपल्या देशामध्ये जागृती करू शकतो, आपल्या देशामध्ये एक चांगल्या पद्धतीच्या सुधारणा आपण करू शकतो. आणि त्यासाठी आपल्याला ब्रिटिशांची मदत पाहिजे. आणि ब्रिटिशांच्या मदतीनंच आपण आपल्या हक्कासाठी, स्वातंत्र्यासाठी, स्वराज्यासाठी लढू शकतो, अशी एक भूमिका मवाळमतवाद्यांनी मांडली. पण त्याला विरोध करणारे टिळक होते, त्याला विरोध करणारे सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते, आशुतोष घोष होते. कारण ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवरती यांचा विश्वास नव्हता. ब्रिटिशांशी समोरासमोर लढाई करायची, समोरासमोरून आंदोलन करायचं याच भूमिकेमध्ये होते. आणि याच्यातूनच क्रांतिकारक स्थितीचा जन्म झाला, क्रांतिकारक वस्तुस्थिती निर्माण झाली. जोसेफ रॅडची हत्या झाली, उधम सिंगानं 1940 पुन्हा कर्जन वायलीची हत्या केली. हे सगळं होत असताना स्वातंत्र्य लढ्यामध्ये वेगवेगळे प्रवाह तयार होत होते. क्रांतिकारकांनी त्यांच्या पद्धतीनं स्वातंत्र्य लढा सुरू केला, टिळकांनी त्यांच्या पद्धतीनं, जहाल पद्धतीनं, मवाळांनी मवाळांच्या पद्धतीनं. आणि हे सगळं होत असताना या देशामध्ये पूर्वी मी सांगितलं 1857च्या तर सांगत असताना मगाशी की फोडा आणि झोडा नीतीचा अवलंब केल्यानंतर हिंदुस्थानमध्ये राष्ट्रीय सभा ज्यावेळेला 1885ला स्थापन झाली, त्याला प्रत्युत्तर म्हणून 1906 मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली ब्रिटिशांच्या मदतीनं. आणि इथूनच पुढं खरं ब्रिटिशांनी मुस्लिम आणि हिंदूंच्या मध्ये फूट पाडण्याचं कारस्थान रचलं गेलेलं होतं. याच कारस्थानाच्या नंतर मग हिंदुस्थानमध्ये मुस्लिम राजनीती आकाराला आली. याच कारस्थानानंतर हिंदुस्थानमध्ये राष्ट्रीय सभेला फक्त हिंदू सभा संबोधण्यात आलं. आणि बॅरिस्टर जिनानी ज्यावेळेला मुस्लिम लीगची सूत्र 1913 हातात घेतली आणि 1940ला पहिल्यांदा पाकिस्तानची मागणी केली. ह्या संदर्भामध्ये आपल्याला सांगायचं झालं तर गांधी युगापर्यंत आपण टिळकांच्यापर्यंत जे राजकारण होतं ते सर्वसमावेशक हिंदुस्थानचं राजकारण होतं. इथून पुढे दोन प्रवाह पडतात, एक प्रवाह गांधीजींचा आणि दुसरा प्रवाह मुस्लिम लीगच्या जिनांचा. आणि 1920 ते 1947 काय झालं तर मित्रांनो, 1885 ते 1905 हा मवाळमतवादी कालखंड होता. आणि 1885च्या 28 डिसेंबरमध्ये मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाला याच्यामध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. या राष्ट्रीय सभेच्या स्थापनेला ॲलन ह्यूमनं मदत केली, किंबहुना ॲलन ह्यूमला राष्ट्रीय सभेचा संस्थापक म्हणलं जातं. हीच राष्ट्रीय सभा म्हणजे पुढं काँग्रेस आणि काँग्रेसनंच देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं 1947. मात्र त्यावेळेचा तत्कालीन जो व्हाईसराय होता डफरीन, सुरुवातीला 2 वर्ष त्यानं मदत केली राष्ट्रीय सभेच्या स्थापनेला. पण पुन्हा राष्ट्रीय सभेला जसा जसा लोकांचा पाठिंबा वाढू लागला तसं डफरीनं राष्ट्रीय सभेच्या विरोधामध्ये भूमिका घेतली आणि विरोध करायला सुरुवात केली. तरी पण राष्ट्रीय सभेचा झंझावात प्रत्येक वर्षी जे अधिवेशन होत गेलं त्या अधिवेशनामध्ये मवाळमतवादी कालखंडामध्ये अर्ज विनंत्यांच्या मार्गानेच लोकांच्या हक्काची मागणी करणारी संस्था म्हणून पुढे आली. मात्र लोकमान्य टिळकांच्या आग्रहाखातर किंवा लोकमान्य टिळकांच्या कर्तृत्वामुळे मला वाटतं शिवजयंती आणि गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केला. 1893ला गणेशोत्सव सुरू केला आणि 1895ला शिवजयंती सुरू केली. आणि तेव्हापासून युवकांना, प्रामुख्यानं त्यांनी मुंबईमध्ये सुरू केले हे कार्यक्रम, युवकांना या राष्ट्रीय सभेच्या कार्यक्रमामध्ये, राष्ट्रीय चळवळीमध्ये, राष्ट्रीय आंदोलनामध्ये सामील करून घेण्याच्या उद्देशानं शिवजयंती वगैरे कार्यक्रम त्यांनी सुरू केले, गणेशोत्सव कार्यक्रम सुरू केले. याच्यामधूनच पुन्हा जोसेफ रॅडची हत्या झाली. याच्यामधून म्हणण्यापाठीमागं असं की टिळकांचा प्रभाव, टिळकांची भाषणं यामुळे प्रभावित होऊन लोकांनी क्रांतिकारकांच्या कार्याकडे वळायला सुरुवात केली. आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, पहिलं त्यांनी अभिनव भारत संघटना स्थापन करण्याच्या अगोदर मित्रमेळा संघटना स्थापन केली. 1904 अभिनव भारत संघटना सुरू केली. आणि पुन्हा ते वकिलीचं शिक्षण घेण्यासाठी ज्यावेळेला युरोपमध्ये गेले त्यावेळेला तिथून पुढं पुस्तकामध्ये
मोठ्या मोठ्या पुस्तकामध्ये पिस्तुलं पाठवायची ते. अगदी इटलीमध्ये मॅजिनी नावाचा क्रांतिकारक होता, त्याच्यावरती त्यांनी यंग इटली हे मॅजिनीचं आत्मचरित्र लिहिलेलं होतं. या सगळ्या घडामोडी सांगण्यापाठीमागं कारण असं की हिंदुस्थानमध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली आणि दुसऱ्या बाजूला क्रांतिकारकांच्या नेतृत्वाखाली एक वेगळं वळण, स्फोटक वळण लागलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणूनच त्या कालखंडाला जहालमतवादी कालखंड असं म्हटलं जातं. म्हणजे 1905 ते 1920 किती टप्पे आहेत? 1600 ते 1757 ब्रिटिश सत्तेचा विस्तार झाला. 1757 ते 1857 पाया भक्कम झाला त्यांचा. 1857 ते 1885 हा प्रबोधनाचा कालावधी होता. 1885ला राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. तिथून 1905 बंगालची फाळणी झाली. तिथंपर्यंत मवाळमतवादी कालखंड होता. बंगालची फाळणी ज्या लॉर्ड कर्झननं केली, त्या लॉर्ड कर्झनची हत्या 1940मध्ये इंग्लंडमध्ये उधमसिंगानं केलेली होती. जालियनवाला बाग हत्याकांड पुढं घडलं ते या टप्प्यामध्ये जहालमतवाद कालखंड ज्याला म्हणतो आपण 1905 ते 1920. याच कालावधीमध्ये अगदी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं कार्य असेल, श्यामजी कृष्णांचं कार्य असेल इंग्लंडमधलं, अमेरिकेमध्ये लाला हरदयाल यांनी केलेलं कार्य असेल, भिकाजी कामांचं फ्रान्समधलं काम असेल, परदेशात काम केलेले काही क्रांतिकारक होते, देशामध्ये काम करणारे काही क्रांतिकारक होते. आणि म्हणून ह्या क्रांतिकारकांची एक वेगळी चळवळ स्वातंत्र्य आंदोलनाला पूरकच ठरलेली दिसून येते. आणि म्हणून हा कालखंड प्रामुख्याने जहालमतवादाचा कालखंड म्हणून ओळखला जात होता भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये. 1920 ते 1947ला आपण गांधीयुग म्हणतो. पण दुसरी एक किनार आहे याला अशा पद्धतीची की 1905 आणि 1906 ही 2 वर्ष का महत्त्वाची. 1905ला बंगालची फाळणी झाली आणि 1906ला मुस्लिम लीगची स्थापना झाली. राष्ट्रीय सभेला पर्याय म्हणून ब्रिटिशांच्याच मदतीनं मुस्लिम लीगची आगा खानने स्थापना केली. या मुस्लिम लीगचं नेतृत्व 13 पासून पुढे बॅरिस्टर जिनांच्याकडे आलं. आणि म्हणून बॅरिस्टर जिना हे सुरुवातीला अतिशय राष्ट्रवादी होते. टिळकांच्या बरोबरीनं राष्ट्रीय सभेमध्ये काम करत होते, स्वातंत्र्य लढ्यामध्ये काम करत होते. गांधीजींचं आगमन जानेवारी 15मध्ये हिंदुस्थानमध्ये झालं. ज्यावेळेला गांधीजींचं आगमन झालं त्याच्यापूर्वी गांधीजींनी आफ्रिकेमध्ये सत्याग्रह आणि अहिंसा ही तत्त्व विस्तारलेली होती, विकसित केलेली होती, यश मिळवलेलं होतं. आणि म्हणून गांधीजी हिंदुस्थानमध्ये आले ते गोखलेंच्या आग्रह खातर, कारण गोखले गांधीजींचे गुरु होते. आणि हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्याला चंपारण्य चळवळीपासून, चंपारण्य सत्याग्रहापासून एक वेगळं शांततामय वळण लागलेलं आपल्याला दिसून येतं. मात्र हे सगळ्यांनाच रुचेल पटेल अशा पद्धतीचं नव्हतं. आणि म्हणून बॅरिस्टर जिना असेल, बॅरिस्टर जिना असतील, बॅरिस्टर चित्तरंजन दास असतील, सुभाषचंद्र बोस असतील, सावरकर असतील, बऱ्याचशाच लोकांना, नेत्यांना गांधीजींच्या ह्या शस्त्रांची, अस्त्रांची महती कळली नाही म्हणण्यापेक्षा याच्यावरती त्यांचा फारसा विश्वास नव्हता. कारण ज्या वेळेला लोकमान्य टिळकांचं निधन झालं त्याच्या अगोदर लोकमान्य टिळकांनी गांधीजींना एक संदेश पोहोचवलेला होता की तुम्हाला वाटते तितके इंग्रज साधे, सरळ आणि स्वच्छ नाही आहेत, वाटतात तितक्या सरळ मनोवृत्तीचे नाही आहेत. आणि म्हणून जालियनवाला बाग हत्याकांड घडल्यानंतर सुद्धा ब्रिटिशांच्या सदसद विवेक बुद्धीवरचा विश्वास गांधीजींचा फारसा हटला, कमी झाला असं म्हणता येत नाही. टिळकांनी त्यांना जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. आणि मग जालियनवाला बाग हत्याकांड झाल्यानंतर सर ही पदवी रवींद्रनाथ टागोरांनी सुद्धा परत केली. एका सभेवरती जालियनवाला बाग पंजाबमध्ये अमृतसरमध्ये हंसराज नावाचे गृहस्थ सभेमध्ये भाषण करत असताना जनरल डायरनं अंधाधुंद गोळीबार केला. 1600 फैरी झाडल्या, 400 लोक मृत्युमुखी पडले, 3000 ते 4000 लोक जखमी झाले. एवढं होऊन सुद्धा जनरल डायरनं ज्यावेळेला हंटर कमिशन पुढे साक्ष देण्याची वेळ आली तेव्हा म्हटला की माझ्याजवळच्या गोळ्या संपल्या म्हणून मी गोळीबार थांबवला. एवढी उन्मत्त प्रतिक्रिया ऐकून देशातील सर्वसामान्य जनतेच्या मनाची काय अवस्था झाली असेल, किती त्यांचं रक्त पेटून उठलं असेल याची कल्पना आपण करू शकतो. आणि म्हणून इंग्रजांची ही मनोवृत्ती होती. इंग्रजांनी देशाला कंगाल बनवलं, दुष्काळ पडला, अनेक अन्याय अत्याचार केले, तरीसुद्धा इथल्या जनतेनं प्रतिकार सुरू ठेवला. आणि म्हणून जहालमतवादी कालखंडाचा स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये अतिशय मोठा वाटा असलेला आपल्याला दिसून येतो. 1920 पासून एक वेगळं नवीन वळण लागलेलं होतं. कारण ब्रिटिशांनी ज्या वेळेला जालियनवाला बाग हत्याकांड केलं, त्यावेळेला हत्याकांड घडवून आणलं, त्यावेळेला गांधीजींनी असं स्वतः निर्णय घेतला गांधीजींनी की आता ब्रिटिशांच्या विरोधामध्ये या देशामध्ये असहकार चळवळ आपण सुरू करायला पाहिजे. पण ती करत असताना शांततावादी मार्गाने, अहिंसेच्या मार्गाने करायला पाहिजे.
कारण टिळकांचं निधन झालेलं होतं 1 ऑगस्ट 1920ला आणि त्याच दिवशी गांधीजींनी असहकाराची चळवळीची घोषणा केलेली होती. वास्तविक पाहता यावेळेला सुभाषचंद्र बोस, बॅरिस्टर चित्तरंजन दास असतील, बॅरिस्टर मोहम्मद अली जिना असतील, हे सगळे एकत्र होते, पण एका गोष्टीमुळे यांच्यामध्ये थोडी फारकत झालेली दिसून येते. एक गोष्ट अशी होती, यावेळेला तुर्कस्तानमध्ये पहिलं महायुद्ध नुकतंच 18ला संपलेलं होतं आणि जगभराच्या मुस्लिमांचा धर्मगुरू खलिफाला हकालपट्टी करण्याचं काम तुर्कस्तानमध्येच झालं होतं आणि म्हणून ब्रिटिशांनी तुर्कस्तानचा पराभव केला आणि खलिफाला बरखास्त केलं. त्या खलिफाची बाजू घेऊन हिंदुस्थानमधले मुस्लिम इथं आंदोलन करत होते. त्यांच्याशी संगनमत करण्याचं काम गांधीजींनी केलं. गांधीजींनी पहिल्यांदा राजकारणामध्ये धार्मिक संघटनेला समाविष्ट केलं अशी टीका कित्येक जण करत असतात. तरीसुद्धा खिलाफत चळवळीला पाठिंबा देण्याचा आणि पाठिंबा घेण्याचा हा मुद्दा गांधीजींनी मुस्लिमांचा पाठिंबा मिळवण्यासाठी देशामधल्या स्वातंत्र्य लढ्याला त्यांनी केलेलं कृत्य होतं. पण हेच कृत्य स्वातंत्र्यानंतरसुद्धा आणि आजपर्यंतसुद्धा सुरू असलेलं दिसून येतं. म्हणून 1920पासून गांधीजीपासून किंवा राष्ट्रीय चळवळीपासून बॅरिस्टर जिना दुरावले, सुभाषचंद्र बोस दुरावले, बरीच नेते मंडळी दुरावली आणि ज्यावेळेला असहकार चळवळ सुरू झाली तेव्हा एवढी मोठी चळवळ सुरू झाल्यानंतर गांधीजींनी ती एका घटनेसाठी, चौरी चौऱ्याची घटना साधारणपणे 22ला घडलेली होती. एका जमावानं, संतप्त जमावानं ब्रिटिश पोलिसांची एक चौकी जाळून खाक केली. त्याच्यामध्ये 21 पोलिसांचा मृत्यू झालेला होता. अशा वेळेला गांधीजींनी ही चळवळ टिपेला पोचलेली, शिगेला पोचलेली चळवळ मागे घेतली आणि ही चळवळ मागे घेतल्यामुळं नर्वस आणि नाराज झालेल्या लोकांनी, नेत्यांनी स्वराज्य पक्ष स्थापन केला 1923मध्ये. हा स्वराज्य पक्षानं कायदेमंडळामध्ये निवडणुका लढवून बॅरिस्टर जिनांच्या मदतीनं कायदेमंडळामध्ये उत्कृष्ट काम केलं, जनतेच्या मागण्या मांडण्याचं काम केलं ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली. दुसरी गोष्ट, सायमन कमिशन आलं, लालाजींचा मृत्यू झाला आणि त्याच वेळेला भगतसिंग यांनी ज्या लालाजींवरती, लजपतराय यांच्यावरती लाठीहल्ला करणारा सँडर्स नावाचा अधिकारी होता त्याची हत्या केली, त्याचा खून केला आणि लालाजींच्या हत्येचा बदला घेतला. अशा वेळेला देशामध्ये वेगवेगळ्या पातळीवरती आंदोलनं सुरू होती. इथंपर्यंत पाकिस्तानची कुठलीही कल्पना नव्हती, पाकिस्तानची कुठलीही थेरी नव्हती. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लाखो लोकांनी आपलं बलिदान केलेलं होतं. ह्या सगळ्याची किंमत म्हणजे 1947चं स्वातंत्र्य होतं. हे स्वातंत्र्य फक्त काँग्रेसने मिळवलं असं म्हणता येत नाही, हे स्वातंत्र्य फक्त गांधीजींनी मिळवलं असंही म्हणता येत नाही. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सुभाषचंद्र बोस पण कारणीभूत होते. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भगतसिंग, जोसेफ रायांची ज्यांनी हत्या केली ते चापेकर बंधू, सावरकर हे सगळे जबाबदार होते. स्वातंत्र्य कोणा एकट्याच्या प्रयत्नाने मिळालं नाही. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्ञात आणि अज्ञात वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांनी त्याच्यासाठी प्राणाची आहुती दिलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून बॅरिस्टर जिनाने एकूण ह्या सगळ्या गांधीजींच्या वातावरणाचा, गांधीजींच्या ध्येय धोरणाचा आणि गांधीजींच्या ह्या असहकार पद्धतीचा असेल, अहिंसेचा असेल, सत्याग्रहाचा असेल, हा सगळा परामर्श घेतला आणि आपली वेगळी चूल मांडण्याचं डिसाईड केलं. आणि म्हणून 1920ला असहकार चळवळ असेल, सायमन कमिशन असेल, त्याच्यापूर्वी स्वराज्य पक्ष असेल, 1928ला पंडित मोतीलाल नेहरू यांचा एक जाहीरनामा प्रसिद्ध झालेला होता. त्याला नेहरू रिपोर्ट म्हणतात आणि नेहरू रिपोर्टमध्ये वसाहतीच्या स्वराज्याची मागणी केलेली होती. त्याला विरोध म्हणून पुन्हा जिनांचे 14 मुद्दे आले, पुन्हा गोलमेज परिषदा आल्या, सविनय कायदेभंग चळवळ आली 1930ला. ह्या गोष्टी होत असतानाच बॅरिस्टर जिनाने वेगळी चूल मांडायला सुरू केली. एके दिवशी बॅरिस्टर जिना ऑफिसमध्ये बसलेला असताना रहमत अली खान चौधरी त्यांच्या ऑफिसमध्ये आला आणि त्यांनी सांगितलं की पाकिस्तान निर्माण होऊ शकतो. इथल्या मुस्लिमांसाठी पाकिस्तान, PAK म्हणजे साधारणपणे अशा पद्धतीचा पंजाब, अफगाणिस्तान, काश्मीर, सिंध आणि बलुचिस्तान अशा पद्धतीचा मुस्लिम बहुल प्रदेश जर आपण एकत्र केला तर मुस्लिमांच्या ध्येय धोरणासाठी, विकासासाठी पाकिस्तान निर्माण होऊ शकतो. बॅरिस्टर जिनाने ऐकून घेतलं आणि त्याला बाहेर हाकलून दिलं. पण बऱ्याच वेळानं बॅरिस्टर जिनाने विचार केला, पाकिस्तानची मागणी ठीक आहे, रास्त आहे का नाही तो भाग वेगळा, पण आपण मागून तर बघूया. आणि मग मोहम्मद इक्बाल ज्यानं सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गीत लिहिलं, त्यांनी पण पाकिस्तानची संकल्पना मांडली आणि बॅरिस्टर जिना, रहमत अली खान चौधरी, मोहम्मद इक्बाल ह्या सगळ्यांच्या प्रयत्नाने 1940मध्ये लाहोरला प्रथम पाकिस्तानची मागणी केली बॅरिस्टर जिनाने. ही मागणी केल्यानंतर बॅरिस्टर जिनांना वेड्यात काढलं लोकांनी
नेहरू तर म्हणले हा पागल झाला आहे, गांधी म्हणले याला काही कळत नाही, पटेल म्हणले हा शुद्ध वेडा आहे. आणि मग जसं एखाद्या मुलाला सगळेजण वेडा वेडा म्हणतात त्या पद्धतीनं बॅरिस्टर जिनाने स्वतःला समजावलं, ठीक आहे मी वेडा आहे, पण या वेड्याच्याच मागणीवरून तुम्हाला एक दिवस पाकिस्तान द्यावा लागेल. आणि म्हणून 1940 ते 1947पर्यंतच्या केवळ 7 वर्षाच्या कालावधीमध्ये आजचं 20-22 कोटी मुसलमानांचं असलेलं पाकिस्तान निर्माण केलं 1947मध्ये जिनाने. ज्या अखंड हिंदुस्थानसाठी शेकडो वर्ष स्ट्रगल केला इथल्या लोकांनी, हिंदुस्थानामधल्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी, ज्या अखंड हिंदुस्थानसाठी रक्त सांडलं, काट्या झेलल्या, गोळ्या झेलल्या इथल्या लोकांनी, त्या लोकांच्या जखमेवरती मीठ चोळत अखंड हिंदुस्थानच्या स्वप्नावरती बोळा फिरवत बॅरिस्टर जिनाने 1947मध्ये हिंदुस्थानचे 2 तुकडे केले असं म्हटलं तरी वावगं ठरू नये, पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान. किती वर्षामध्ये? 7 वर्षामध्ये. जगात एकमेव आश्चर्याची गोष्ट आहे, 7 वर्षात का एखादा देश निर्माण होतो. याला काय कारणीभूत असेल? असहकार आंदोलन झालं असेल, सविनय कायदेभंग झाला असेल, वैयक्तिक सत्याग्रह झाला असेल, 42ला चले जाव आंदोलन झालं असेल, 45ला नाविक दलामध्ये बंड झाला असेल आणि स्वातंत्र्य मिळालं असेल, पण बॅरिस्टर जिनाने भीती दाखवून, राष्ट्रीय काँग्रेसच्या पुढाऱ्यांना भीती दाखवून पाकिस्तान मिळवला हे सत्य नाकारता येत नाही. माझ्या मृतदेहावरूनच पाकिस्तानची निर्मिती होऊ शकेल आणि ज्याला कुणाला करायची असेल त्याला माझ्या मृतदेहावरून जावं लागेल अशी घोषणा करणारे गांधी या पाकिस्तानच्या निर्मितीसाठी तयार कसे झाले? एवढे पटेलांना आपण राष्ट्रवादी म्हणतो, पटेलांना आपण अगदी नॅशनलिस्ट म्हणतो, कट्टर अखंड हिंदुस्थानचे निर्माते म्हणतो, ते कसे तयार झाले? पंडित नेहरूंचा सोडा ज्यावेळेला पंडित मोतीलाल नेहरू ज्यावेळेला राष्ट्रीय सभेमध्ये काम करत होते त्यावेळेला त्यांनी सांगितलं पंडित नेहरूंना, जवाहरलाल नेहरूंना, कैसे भी करो लेकिन एक बात ध्यान में रखो, कभी गांधी जी की साथ मत सोडना. गांधी जी का साथ मत सोडना म्हणजे कायम गांधीजी बरोबर राहा. पुढं का आहे याचा परिचय आपल्याला हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आला असेल कदाचित. पण एका बाजूला अतिशय आदर्शवादी, एका बाजूला अतिशय उच्च विचारसरणी, भांडवलशाही विचारसरणी असणारे गांधीजी आणि दुसरे असणारे पंडित नेहरू आणि खेड्याकडे चला असं म्हणणारे गांधीजी यांच्यामध्ये समन्वय साधला जातो. ही बाब निश्चितच थोडीशी वेगळी वाटण्यासारखी परिस्थिती आहे. आणि म्हणून जे काय असेल ते असेल, पण ज्या हेतूनं हिंदुस्थानमध्ये पाकिस्तानची निर्मिती झाली आणि भला मोठा प्रदेश हिंदुस्थानपासून बाजूला झाला, केवळ 7 वर्षामध्ये त्याची बीजं पेरली होती. 1906मध्ये त्याचीच बीजं पेरली होती. सर सय्यद अहमद खान असेल, अलीगड युनिव्हर्सिटीचा कुणी एक नेता असेल, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये असं म्हणता येईल की एखाद्या राष्ट्राची निर्मिती होत असताना, एखादं राष्ट्र स्वातंत्र्य मिळवत असताना त्याच्यामध्ये सुद्धा वाटण्या घडवून आणण्याचं काम बॅरिस्टर मोहम्मद अली जिनाने केलं आणि त्यालाही स्वतःला सगळे मोठे मोठे पुढारी म्हणवणारे सगळे बळी पडले, हा इतिहास नाकारता येत नाही. आणि म्हणून मित्रांनो, ज्यावेळेला 1600ला ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली, 1757ला बंड झालं, प्लासीची लढाई झाली, 1857चं बंड झालं, 1885ला राष्ट्रीय सभेची स्थापना झाली, 1905ला बंगालची फाळणी झाली, 1920ला असहकार आंदोलन झालं, 1930ला सविनय कायदेभंग चळवळ झाली, वैयक्तिक सत्याग्रह 40ला दरम्यानच्या कालावधीमध्ये गोलमेज परिषदा झाल्या आणि 1947ला स्वातंत्र्य मिळालं. हे दुबंगलेलं स्वातंत्र्य होतं. हे दुबंगलेलं स्वातंत्र्य का मिळालं? तर आपल्याच काही नेत्यांच्या कृतींमध्ये चुका झालेल्या होत्या. आपलीच मानसिकता पराभूतांची होती, आपलीच मानसिकता हार मानण्याची होती. काही करून जाऊ दे, मिळू दे, होईल ते होऊ दे, अशा पद्धतीनं मिळालेलं स्वातंत्र्य आपण आपलं मानलं. आजही या देशाचे शकले करण्याचे, आजही या देशाचे अनेक तुकडे करण्याचे कारस्थान आपल्याच हिंदुस्थानमध्ये काही घटकांकडून शिजत असताना, बाह्य शक्तींच्या मदतीनं हिंदुस्थानवरती आक्रमण होत असताना, हे आक्रमण फक्त सैन्याचं आक्रमण नाही, हे आक्रमण फक्त संस्कृतीचं आक्रमण आहे. हे आक्रमण फक्त संस्कृतीचं नाही, तर हे वेगवेगळ्या अँगलनं होणारं आक्रमण आहे. आणि हे थांबवायचं असेल तर निश्चितपणाने इतिहासामधून आपल्याला काहीतरी शिकावं लागेल. हे शिकलो तरच उज्ज्वल भवितव्याची वाट आपल्याला सापडेल, हे निश्चित. मित्रांनो, मला वाटतं तुम्हाला हा विषय समजला असेल. धन्यवाद. जय हिंद.